आज ठरवलं होतं मी डोसा करायचा. डोसा, बटाट्याची भाजी आणि चटणी करायची. पण बनवताना ना मी इडली केली. म्हणजे काय झालं. हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं आता चहा ठेवलेला आहे आणि एका बाजूला मला आता डाळ लावायचे. पण एका बाजूला मी आता फ्लॉवरची भाजी फोडणीला टाकलेली आहे. कारण पोरांचा डब्बा आणि नाश्ता असेल ना, तर दोन्ही गॅस माझे एकसारखे असे चालू असतात. तर इथं मला भाजीसाठी कणी शेंगदाणे भाजून कूट करायचा होता, तर ते भाजायला ठेवलं होतं. हां, आणि मी काय सांगत होते, मला आज कणी डोसा बनवायचा होता. पण त्यासोबत कसं डोश्यासोबत बटाट्याची भाजी चांगली लागते आणि अण्णांना आमच्या शुगर असल्यामुळे बटाटा असं चालत नाही. मग म्हटलं ठीक आहे, मग आता इडली आणि सांबार बनवायचं मी ठरवलं होतं. कारण परवा दिवशी इडल्या केल्या होत्या, त्यासोबत पण मी खोबऱ्याची चटणी केली होती. काल आप्पे नीलला आवडतं म्हणून आप्पे बनवले होते. तर त्यासोबत पण कणी इडलीची चटणी कसली खोबऱ्याची चटणी केली होती. त्यामुळे म्हटलं परत आज कणी ती खोबऱ्याची चटणी नव्हती आणि माझ्याकडं नारळ पण होता. म्हटलं आज मस्तपैकी कणी सांबार इडली बनवायची. कारण काय झालं, मध्ये मी आता 2 दिवस कणी खोबऱ्याची चटणी बनवलेली, ती तिखट झाली नव्हती. म्हणजे मी वाटणात पण हिरव्या मिरच्या घातल्या होत्या आणि फोडणीत पण टाकल्या होत्या. पण ते कणी मिरचीला तिखट पण अजिबात नसल्यामुळं कणी किती घातलेलं तरी पण ते तिखट नव्हतंच. आणि माझी सवय कणी पोरांना लागलेली आहे, नीलला खास करून त्याला पण असं तिखट लागतं. त्यामुळे थोडंसं जरी तिखट कमी झालं ना, की मग तिखट करायला नाहीस का असं विचारतं. म्हणून म्हटलं आज मस्तपैकी कणी दुधी भोपळा पण होता माझ्याकडं, गाजर होते, साहित्य होतं सगळंच, तर सांबार बनवायचं. तर इथं आता माझी फ्लॉवरची भाजी झालेली आहे आणि आता मी सांबार फोडणीला टाकणार आहे. म्हणजे मी फक्त सांगते मी कसं कसं करणार आहे. आता मी इथं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मेथीदाणे आणि जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून तेलामध्ये टाकला आणि थोडीशी हळद आणि मी आता ही आमची कोल्हापूरची चटणी टाकलेली आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ. मी कुकरला तुरीची डाळ लावून घेतलेली आहे आणि भाज्या कुठल्या कुठल्या चिरून ठेवलेल्या आहेत ते मी आता तिखट टाकल्यानंतर टाकते ते सांगते. माझ्याकडं वांगं होतं, दुधी भोपळा, बटाटा, गाजर इतकेच की मी तुकडे तुकडे करून टाकलेले. ते आता मी ह्यात तिखट टाकल्यानंतर 2 मिनिट परतवलं. त्यानंतर पाणी घालून कणी मी शिजवून घेतलं. कारण मी डाळ अगोदर शिजवून घेतली होती, त्यामुळे मी आत्ता डाळ टाकली नाही. आणि हे शिजल्यानंतर कणी मग मी ती उकडलेली तुरीची डाळ टाकली. त्यानंतर चिंच मी भिजत ठेवली होती पाण्यात, तर त्याचं कणी ते पाणी म्हणजे कोळ घातला. त्यानंतर थोडंसं गूळ घातला आणि मी ह्यामध्ये इडली सांबार कुठला पण विकतचा तुम्ही आणा ते थोडंसं टाकायचं. म्हणजे अगदी छानपैकी इडली सांबार आपलं विकतचं जसं असतं ना, तसं भेटतं. ते इथं मी नीलला दिला होता, त्याचं मी म्हणजे थोडंसं दाखवायचं, पण त्यानं अर्धं खाल्ल्यानंतर मी तसंच तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे. तर इथं माझं किचनमधलं आता सध्या तरी भात झालेला आहे, डाळीची आमटी झाली, नाश्ता झाला करून. सगळी पोरं पण बाहेर गेलेली आहेत, नीलचे बाबा वगैरे पण सगळ्यांनीच नाश्ता केलेला आहे आणि किचनमधलं पण माझं सगळं झालेलं आहे. फक्त आता थोड्याशा चपात्या बनवायच्या आहेत. म्हणजे पोरांना फक्त डब्यांसाठी बनवल्या, पोरं गेलीत. आता बाकीच्यांच्या फक्त थोड्या वेळानं बनवायचं होतं. तर इथं मी किचनमधलं आवरतोपर्यंत आईने सगळं घर झाडून घेतलं होतं, त्यामुळे ते काम माझं आज सोपं झालं. म्हणजे ते काम मला पडलं नाही. तर माझं किचनमध्ये आवरल्यानंतर मी लगेचच देवपूजा करून घेतली. मग कपड्याचं मशीन पण लावून घेतलं आणि आता म्हटलं की नाही फरशा पुसून घ्यायच्या. नाही पण हॉलचा बंद करा. तरी धूळ असते धूळ आहे पण आहे स्वच्छ. पुसलं नाही तेच पायाला कसं कसं होय बाई. घाण सगळं ते जमीन पुसलं की म्हणजे कपडे पण घाण होत नाहीत लई. ही बेडशीट हे तर आपले कधी चांगली स्वच्छ राहतात. कपडे आपण कसं सारखं काय बसायला घेत नाही बसतो त्याच्यामुळे. खडसेंच्या घरात काही खरं काय खरं नाही, जमीन बरी. होय बरं बाई. आठवड्यात एकदा हे केलं का नाही, चालवलं की ताप नाही बाई. लई ताप. मी बी आता किती दिवस झाले पुसायला लागते. दिसायला छान दिसते आणि हे पण वाटतं नाही म्हणून ऑक्सिजन मिळते आपल्याला घरात. होय दिसायला पण मस्त वाटते. अगं ते आता महाग आहे, छान वाटते. तेव बनायचा.
हा स्नेक प्लांट म्हणायचं, त्यानं साप वगैरे असं यायला बघत नाही. छान दिसतंय. दिसायला पण छान दिसतं. तर मी आणलं माहीत झालं खरं हे ताई वंदना ते म्हटली की साप वगैरे येत नाहीत हे असले असं काय काय? माहिती मला त्या आवडलं मला नाही, घेतलं. दिसायला किती भारी वाटते. चालते तर काय. मस्त झालं. मग ते आणून कुंडीत लावली काय ते? कुंडीत लावलंय ते नाही असं त्याला त्यांनी अजूनही कुंडीतनं बाहेर घालतात त्या पिशवीतनं. मग ते म्हणत ते तसं जगत नाही. म्हणलं बघा मग एक ह्याच्यात लावला आणि एक तिकडे लावलं तू ते जगलं. जगलं की आता दुसरं पण आलं. मग ते सांग तिकडं पण एक आहे बाहेर. ते ब्रह्मकमळाच्या बाजूला आहे. चांगलं गेलं. नाही कुंड्या पाहिजेत तरी दारात. जेवढं हे असेल तेवढं छान दिसतं. इथं मी फरशा वगैरे पुसत होत्या आणि सासूबाई माझं कौतुक करत होत्या. म्हणजे इतकी धूळ कार्बन असून पण घर स्वच्छ ठेवते. परत मी झाडं वगैरे आणलेली लावलेली ते पण त्यांना आवडलं, त्यामुळे त्यांचं कौतुक चालू होतं माझं. नाही रे. पण मग ते घेणार आणि हे तुम्हाला गावाकडे देतो दोघांचं. हा ती आता पप्पी नेऊन दुरुस्त करते म्हणून त्याने ते काय सेमी जेवढं निघत नाही. ह्याच्यात कसं तुम्ही आता भिजत पण घालू शकताय. भिजून हा. येतं ते धुतंय. तर 2 दिवसात एकदा पीठला अर्ध्या तासात ह्याच्यात लावायचं झालं ते पण येतं. पण होय. आणि नुसतं चांगलं धुवायचं असलं तर ते पण आहे. ते पण आहे. त्या का नाही बरं खावा. तर ते गावाकडे वेगवेगळं धुवून मग त्याला होय, वेगवेगळं होय. हे येत असं नाही. नाही ते ते सगळं सगळं ऑटोमॅटिक. सगळं वाचते त्याचं ते झालं. जरी चालू ठेवून संध्याकाळी जरी खटका बंद केला तरी चालतं. त्याचं ते बंद झालं. जावा की त्याला काय हॉलमधलं वाळलंय की फ्रीजमध्ये आहे बघा नेलकट. हा ते आता काय म्हणाला साई? जेवायला वाढू? 10 वाजले ना. हां 10:30ला जेवूया आता. गाडी जाण्याचा पेपर आहे. कुठं निघाला सर? पेपर खालचा टाकलाय. तर फरशा वगैरे सगळ्या पुसून झाल्यानंतर थोडंसं कधी सुकेटोपर्यंत मी दारात बसली होती, कारण थंडी पण भरपूर आहे आमच्याकडं. वारं पण सुटते त्यामुळं कधी जास्त अशी थंडी वाजते आणि पाण्यात गेलं तरी जास्तच असं वाजते. म्हटलं थोड्या वेळ उन्हात बसायचं, तोपर्यंत फरशी पण वाळेल. अजून माझ्या चपात्या करायच्या बाकी होत्या पण अजून वेळ होता. त्यांचं खायला नाही ते हे खायला नाही त्यांना. त्याला का नाही त्याला सकाळचं हा त्याला का नाही इकडे इथं कसं ते होत म्हणजे कुत्रे पण दुसरे तिकडे होतं पाहिजे. होय. तर इथं थोडा वेळ बसल्यानंतर मी परत घरात आले आणि चपात्या बनवायला घेतला, कारण आई अण्णांना हॉस्पिटलला जायचं होतं. अण्णांचे पाय दुखतात त्यामुळे इथं त्यांचं एक्सरे वगैरे काढायचं होतं. तिकडे जायचं होतं, तिकडे वेळ होणार होता. वेळ काय अजून झाला नव्हता पण डॉक्टर येणार होते लवकर. आता सकाळचे 10:30 वाजलेले. चपाती काय सगळं बाकी नको लाडू तू आता जेवची काय मागणी? नाही. मी आता नाश्ता करणार चपात्या करून. हा मग काय. आमटी वाटीत घालू. हा गरम करू काय? नको गार झालेलं. लोणचं घालू. इथं आई अण्णांना जेवायला दिलं. त्यानंतर माझ्या चपात्या झाल्यानंतर मी पण नाश्ता करून घेतला. त्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथेच बंद करते. ताईने तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.